नाशिकच्या TCS प्रकरणातील मुख्य संशयित आणि सध्या फरार असलेली निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती काल सुनावणी पूर्ण झाली आहे। यात 2 मे रोजी न्यायालयात आपला निकाल न्यायालय देणार आहे। आरोपी निदाच्या बाजूने वकील राहुल कासलीवाल यांनी न्यायालयामध्ये आपली बाजू मांडताना धर्मांतराचा मुद्दा उपस्थित केलाय। दरम्यान विशेष सरकारी वकील अजर मिसर यांनी रील्सच्या माध्यमामधून रोजा कसा करावा, नमाज कसा अदा करावा याबाबत माहिती देण्यात आली। त्याबरोबरच पीडितेचं नाव बदलून हनिया ठेवल्याचा आरोप केलाय। त्या प्रकरणामध्ये मालेगाव आणि मलेशियाशी संबंधित काही लिंक आढळल्याचा दावा देखील सरकारी पक्षाने केलाय। रोजा कसा पडावा, बुरखा, हिजाब हे कसे वापरावे याचं ट्रेनिंग ह्या आरोपीच्या घरी नेऊन या पीडितेला देण्यात आलेलं आहे। याबाबत जे काही भाष्य आलं किंवा पुराव्यात आलं आहे, नातेवाईकांच्या जबाबात आलेलं आहे, ते कागद कोर्टाला दाखवण्यात आले। त्यानंतर धर्माची भीती घालणे, तिचं नाव बदलून तिचं हनिया असं नाव ठेवण्यात आलं होतं। त्याबाबत तिचं परिवर्तन करण्यासाठी काही मालेगावच्या लिंक्स ॲक्टिव्ह होत्या, त्याबद्दल कोर्टाला पुराव्याच्या माध्यमातून जे काही अवेलेबल मटेरियल ते दाखवण्यात आलेलं आहे। मालेगाव तपासात असं आहे की हे धर्मांतर किंवा हे करण्यासाठी जे डॉक्युमेंटेशन वगैरे करणारे काही लिंक्स, पार्टी हा शब्द आलेला आहे तपासात, आपण त्या मालेगावमध्ये आहेत। आणि ह्या मुलीला नंतर जेव्हा कळलं की हा आरोपी नंबर 1 हा विवाहित आहे, लग्न होऊ शकत नाही, त्यावेळेस ते मलेशियाचे काही लिंक्स आले, तुला तिथे पाठवून तिथे तुझी पुढची व्यवस्था केली जाईल। याबाबत अजून तपास आहे, अतिशय प्राथमिक स्तरावर आहे, त्याबाबत आत्ता बोलणं काही योग्य होणार नाही, पण प्राथमिक स्वरूपात मलेशियाचं नाव येत आहे।